स्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरगाव शिर्डी, कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव. मोफत सुविधा, एंजिओग्राफी, सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी, केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीसाठी 50% पर्यंत सूट, औषधांवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55. विद्याचे माहेर घर आहे. या पुण्यासह राज्यभरातून विद्यार्थी आत्मा मालिक केंद्रात शिकण्यासाठी येतात ही गौरवास्पद गोष्ट आहे. तहसीलदार महेश सावंत. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे आत्मविष्कार 2025 वार्षिक स्नेह संमेलनास पालक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद. याबाबत सविस्तर वृत्त असे की आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे आत्मविष्कार 2025 वार्षिक स्नेह संमेलनास सुरुवात झाली असून दिनांक 21 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत वार्षिक स्नेह संमेलन होणार आहे. या दरम्यान फूड फेस्टिवलचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. या फूड फेस्टिवलसाठी विद्यार्थी आणि पालकांनी मोठी खरेदी करून या संमेलनास मोठा प्रतिसाद दिला. आत्मविष्कार 2025 वार्षिक स्नेह संमेलनात विविध कार्यक्रम होत असून दुसऱ्या दिवशी 22 जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण, हौशी नाट्यविष्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी तहसीलदार महेश सावंत तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना विविध परीक्षा स्पर्धेत यश संपादन केल्याप्रसंगी वार्षिक पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे हे विद्याचे माहेर घर आहे. या पुण्यासह राज्यभरातून विद्यार्थी आत्मा मालिक केंद्रात शिकण्यासाठी येतात ही गौरवास्पद गोष्ट आहे असे मत तहसीलदार महेश सावंत यांनी या कार्यक्रमात आपल्या भाषणात मांडले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, भगवानराव दौंड, उपाध्यक्ष विठ्ठलराव होन, कोषाध्यक्ष हनुमंत भोंगळे, सरचिटणीस प्रकाश गिरमे, विश्वस्त बाळासाहेब गोरडे, प्रकाश भट, विश्वस्त सुधाकर मलिक, शालेय व्यवस्थापक साईनाथ वरपे, वसतिगृह व्यवस्थापन निरंकर डांगे प्राचार्य, माणिक जाधव प्राचार्य, नामदेव डांगे प्राचार्य, संदीप गायकवाड प्राचार्य, नितीन सोनवणे उपप्राचार्य, सर्व विश्वस्त शिक्षक, शिक्षकेतर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणजे जाधव साहेब विद्यार्थी आणि गुणवत्ता असावी तर अशी मी पाहत होतो की एवढ्या वेळा माझ्या संचलन करताना अक्षरशः त्यांना धाप लागत होती विद्यार्थ्यांचे आणि गुणवंतांचे नाव घेता गेला. आणि गुणवंत विद्यार्थी तर आहेतच, परंतु हे इथले नाही, सगळीकडे आपण गोळा केलेले आहे, सगळीकडे इथं आकर्षित झालेले आहे. म्हणजे एखाद्या फुलाकडे जसा मधमाशा आकर्षित होतात तसे सगळे विद्यार्थी, म्हणजे आपण पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो, परंतु पुण्यातून विद्यार्थी आपल्या कॅम्पसमध्ये येतात, नाशिकहून येतात, नांदेडहून येतात, धुळ्याहून येतात, यवतमाळहून येतात, जळगावहून येतात. माझ्या बीड मधून सुद्धा इथे विद्यार्थी आहेत, सगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत. निश्चितपणे इथं काहीतरी असल्याशिवाय येत नाही. आणि इथं जे काय आहे तो ज्ञानाचा प्रसाद आहे. मित्रांनो, एखादं काम आपल्याला करायचं असेल तर आपण आपल्या घरी पाहतो. सुदैवाने पालक देखील या ठिकाणी आहेत. एक गोष्ट करायची असेल तर आपल्याला 5 दिवस नियोजन करावं लागतं. एखाद्या गावाला जायचं असेल तर 3 दिवस नियोजन करावं लागतं. या ठिकाणी 10,500 विद्यार्थी शिक्षण घेतात, दॅट टू इन डिसिप्लिन. तेही कोणत्याही तक्रारी विना, कोणतेही. मी आता स्वतः इथं 2 महिने राहिलो. इथं जॉईन झाल्यानंतर इकडे तिकडे कुठं राहण्यापेक्षा मला कॅम्पस चांगला वाटला. बाबांच्या पादस्पर्शाने
पावन झालेल्या भूमीत मला एकदम शांत वाटलं, म्हणून मी जोपर्यंत माझं क्वार्टर तयार होत नाही तोपर्यंत मी इथंच थांबलो. आणि एवढी चांगली अनुभूती मला या ठिकाणी मिळाली. आणि आज मला वाटतं की इंटरनॅशनल स्कूलचा कॅम्पस म्हणजे फक्त हॉस्टेल असेल किंवा नुसते विद्यार्थी असतील, परंतु नुसते हॉस्टेल किंवा नुसते विद्यार्थी नाही तर ही गुणवत्तेची खाण आहे हे मला आज कळालं. आणि मित्रांनो, आज एवढ्या सगळ्यांचा म्हणजे आम्हाला सवय रोज विद्यार्थी 3 विद्यार्थी किंवा एखादा खेळाडू त्याचा स्वागत करायचं किंवा त्याचा सत्कार करायचा, त्याचं अभिनंदन करायचं. परंतु हे डझनचे डझन विद्यार्थी म्हणजे तुम्ही कोणतं फील्ड सोडलंच नाही. वक्तृत्व कलेपासून ज्ञान म्हणजे प्रज्ञाशोध परीक्षेपासून, CV रमन परीक्षेपासून, डॉक्टर होमी बाबा परीक्षेपासून सगळ्या परीक्षेमध्ये आपले अतिशय गुणवान विद्यार्थी आहेत. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि हे काय असंच घडत नाही. आपल्याला माहितीये किंवा मराठी भाषेमध्ये आपल्याकडे एक म्हण आहे की सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला करावा आणि शिवबाआधी नमस्कार जिजाऊ मातेला करावा. तसे या विद्यार्थ्यांना पालक जे घडवतात त्या पालकांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जे गुरुजन घडवतात त्यांच्यासाठी देखील आपण एक जोरदार टाळ्यांचा अभिनंदनाचा वर्षाव करूया. याचं कारण असं म्हणतो सर की या विद्यार्थ्यांनी पारितोषिक तर आणलेलंच आहे. राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये यांनी पारितोषिक मिळवलेले आहेत. ही गुणवत्ता तर आहेच, परंतु पावसाचं पडलेलं पाणी किंवा एखादी एनर्जी जशी आपल्याला स्ट्रीमलाईन करावी लागते आणि ती स्ट्रीमलाईन केली तरच त्याची काही उत्पादकता किंवा उपयुक्तता होते. नाही तर पावसाचं पाणी सगळीकडेच पडतं, परंतु कधी ओढ्याला जातं, कधी नाल्याला जातं, नदीला जातं, समुद्राला जाऊन मिळतं. पाऊस पडला, एनर्जी आली गेली. तसं हे विद्यार्थ्यांच्या युवा शक्तीचं आहे. यांना तुम्ही ज्या पद्धतीने स्ट्रीमलाईन करताय, ज्या पद्धतीने यांना घडवताय, निश्चितपणे हा कॅम्पस भविष्यामध्ये जागतिक स्तरावर आणि वैश्विक स्तरावर नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही याची मी ग्वाही देतो. याचं कारण मित्रांनो असं आहे की काही गोष्ट करायची असेल तर आपल्याला ध्येय धरावं लागतं. एखादा बिल्डिंग बांधायची असेल तर आपल्याला काही जुळवाजुळव करावं लागते. परंतु एखाद्या विचाराने एखादा माणूस पुढे जात असेल, एखादा विचार घेऊन एखादी माणूस व्यक्ती पुढे जात असेल तर त्या विचारासोबत कितीतरी मोठमोठ्या गोष्टी घडत जातात. आणि ते आदरणीय सद्गुरू बाबांचे आशीर्वाद आहेत की या ठिकाणी आपल्याला असा कॅम्पस आणि असे विचार, या विचाराच्या पाठीमागे धावायची संधी मिळालेली आहे. निश्चितपणे आपल्या पाठीवर कौतुकाची आज थाप पडते. ज्यांना पारितोषिक मिळालेले आहेत ते तर आनंदीच आहेत, परंतु काही आस लावून बसलेत की पुढच्या वर्षी मला सुद्धा त्या ठिकाणी बसायचंय, माझा सुद्धा फोटो त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि हे असायला पाहिजे. ही थाप पाठीवरची एवढ्यासाठी महत्वाची. आपल्याकडे मराठी भाषेत एक म्हण आहे, यांचे सत्कार तिथेही झाले, त्यांना प्रमाणपत्र तिथेही दिलं गेलं स्पर्धेच्या ठिकाणी. परंतु आपल्याकडे मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की शेजारीने खाऊ घातलेला भात आणि आईने पाठीवून फिरवलेला हात, याच्यात श्रेष्ठत्व कशाचं जाणवत असेल तर आईच्या त्या पाठीवून फिरवलेल्या हाताचं असतं. आणि ते गुरुजनांच्या माध्यमातून आणि पालकांच्या उपस्थितीत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरून आपण हात फिरवतोय. ही ऊर्जा आणि ही शाबासकी निश्चितपणे यांना पुढची पायरी गाठायला मदतच करणार आहे. थोड्या वेळापासूनच प्लॅनिंग करायचं असतं. माझ्या आईवडील भाजपाला येतात. गरिबी हाच एक गुरु, परिस्थिती हीच आपल्याला गुरु मानायची. जे तुम्हाला मिळतंय, तुम्हाला ऍक्च्युअली खूप भाग्यवान आहात तुम्ही, एवढ्या मोठ्या एज्युकेशन सिस्टम मध्ये तुम्ही शिकत आहात. तर परिस्थिती हाच गुरु मानावा असं मला वाटतं. मी पण एक खेड्यात राहिला विद्यार्थी, रयत शिक्षणचा विद्यार्थी, त्याबद्दल मला अभिमान आहेच नक्कीच. वेगवेगळ्या टप्प्यात तुम्हाला जे गुरु भेटतात त्याचा तुम्ही नक्कीच एक तुमच्या जीवनात त्याचा फायदा करून घ्या. छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग करा. आज तुम्ही कदाचित 5वीला असेल, 10वीला असेल, जे तुमचे सब्जेक्ट आहेत त्याचं प्लॅनिंग करा. छोट्या प्रत्येक विषयाचं प्लॅनिंग असतं.
प्रत्येक विषयात किती चॅप्टर्स आहेत त्याचं प्लॅनिंग असतं. छोट्या प्लॅनिंग करून त्या एक्झाम वेगवेगळ्या फील्ड्स आहेत त्याचं प्लॅनिंग करा तुम्ही. सध्या तुमचं 5वीचं टार्गेट असेल, 10वीचं टार्गेट असेल, 9वीचं टार्गेट असेल, कोणतेही टार्गेट असेल ते तुम्ही त्याचं प्लॅनिंग करून त्याचं जास्तीत जास्त तुम्ही कसे त्याच्यात अचीव्ह करू शकता याचं प्लॅनिंग करून ते तुम्ही त्याचा रिझल्ट मिळवा. पुढे भरपूर फील्ड्स आहेत, त्या फील्ड्स मध्ये तुम्ही नक्कीच तुमचं करिअर करू शकता. फक्त डॉक्टर आणि इंजिनियर याच 2 फील्ड नाहीत, त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या फील्ड्स आहेत. त्या फील्ड्स तुम्ही जाणून घ्या, इथे तुम्हाला बरोबर माहिती मिळते. मेडिटेशनचा पण मी डिस्कस करतो सरांची. मी सुद्धा मेडिटेशनचा खूप फायदा घेतलेला. आर्ट ऑफ लिव्हिंग मी इंजिनिअरिंगला असताना आर्ट ऑफ लिव्हिंगचा खूप फायदा घेतलेला आहे. मेडिटेशन मुळे काय होतं की आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. जे तुम्ही 1 तासात वाचून जे तुम्हाला समजतं तेच तुम्ही मेडिटेशन केल्याने काय होतं, तुम्हाला लवकर ते समजतं. लवकर समजतं त्याचा रिझल्ट काय, त्याच्यावर काय कोणकोणते क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला येऊ शकतात ते तुम्हाला समजतं. त्यामुळे मेडिटेशन मुळे कमी वेळेत तुम्ही जास्त अभ्यास करू शकता आणि तो तुमच्या चांगल्या लक्षात राहतो. त्यामुळे मेडिटेशनचाही नक्की तुम्ही तुमच्या जीवनात फायदा करून घ्या. आणि मोबाईलचा वापर बऱ्याच वेळेस इथे तर नसेलच, आय थिंक इथे मोबाईलचा काही विषय नसेल तरी मोबाईलला बऱ्याच वेळेस लोक मोबाईलला दोष देतात. मला असं वाटत नाही, मोबाईलला दोष न देता मोबाईलचा एक चांगला वापर करावा. त्याच्याने जगात खूप ज्ञान आहे. आपण समुद्रात पाऊल बुडावं, अर्ध पाऊल बुडावं एवढं पण नॉलेज आपण घेऊ शकत नाही, इतकं नॉलेज जगात आहे. त्यामुळे गुगल, मेटा, याचा तुम्ही फायदा करून घ्या. जे तुम्हाला गोष्टी माहित नाही त्या गुगलला टाकल्याला आपल्याला लगेच समजतात की एखाद्या गोष्टीचं प्रोनाउन्सिएशन काय असतं, एखाद्या गोष्टीचा फायदा काय असतो, किंवा काय नवीन तंत्रज्ञान चालू आहे जगात. जनरल नॉलेजचं पण तेवढंच तुम्ही अपडेट राहू देत जा. पेपर वाचणं, पेपर रिडिंग, वेगवेगळ्या कॉम्पिटिशनची माहिती करून घेणं,